आज मी बनवणार आहे इडली. तर त्यासाठी मी या ग्लासने 2 ग्लास तांदूळ घेतलेत, राशनचे तांदूळ घेतलेत आणि इथे उडदाची डाळ घेतली त्या वाटीने 1 वाटी. तुम्ही 2 ग्लास तांदूळ घेतले तर 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची. 4 ग्लास तांदूळ घेतले तर 2 वाटी उडदाची डाळ घ्यायची. अशा प्रमाण घ्यायचं. आणि इथे मी आता भिजवून ठेवले, रात्रभर भिजवते आणि सकाळी पीठ काढून नंतर अजून रात्री करायला येते इडली. म्हणजे ते तांदूळ आणि उडीद डाळ भिजवल्यानंतर 7-8 तास भिजवावं लागतं आणि पीठ ते बारीक केल्यानंतर 7-8 तास भिजवावं लागतं. तर आता इथे भिजवून तयार आहे माझं जे पीठ आहे ते. आणि आता 4-5 वाजले होते सायंकाळचे, त्यावेळेस हे बनायला आलेलं होतं. आणि मी आता ते पीठ साईडला ठेवले आणि डाळ अगोदर मी सांबार करून घेते. सांबार करण्यासाठी डाळ पण इथे शिजलेली होती आणि सांबार करण्यासाठी मी इथे पाणी ठेवले गरम. आणि लगेच सांबार करून घेते मी आता. आणि ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहे मी. इडलीसोबत ओल्या खोबऱ्याची चटणी खूप छान लागते. शेंगदाण्याच्या चटणीपेक्षा छान लागते ओल्या खोबऱ्याची चटणी. सांबारमध्ये सांबार मसाला, धनेपूड आणि चिंच आणि गुळाचं पाणी आणि शेवग्याच्या शेंगा ह्या आयटममुळे सांबार खूप छान बनते. तर मी नंतर ॲड केली कोथिंबीर. ॲक्च्युली माझ्याकडे चिंच नव्हती आणि शेवग्याच्या शेंगा पण घरी अवेलेबल नव्हत्या, म्हणून मी असेल त्या साहित्यामध्ये सांबार केले. आणि नंतर तिखट टाकून घेतले. चिंच अवेलेबल नव्हती, गूळ होता माझ्याकडे पण चिंच नव्हती. नंतर जे डाळ मिक्स करून ठेवली होती ते मी टाकून घेतली त्याच्यामध्ये. आणि पातेल्यामध्ये ॲक्च्युली जर उकळी आली तर खूप हे होईल, खाली सांडेल, म्हणून मी त्यानंतर ते सगळं वरण एका कढईमध्ये टाकले. कारण सांबार जास्त लागते इडलीसोबत, त्यामुळे मी जास्त केले जरा वरण. आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडासा गूळ टाकलाय. आणि आंबट्याला म्हणलं तर मी डाळीमध्येच टोमॅटो टाकले होते, चिंच नाही, त्यामुळे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे सांबार तयार आहे, बघू शकता. आता मी लगेच म्हणजे खोबऱ्याची चटणी करून घेते. ओलं खोबर, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि दही मिक्स केले मी त्यामध्ये आणि थोडंसं मीठ आपण नंतर पण टाकू शकतो. आणि मी ते मिक्सरमधून काढून घेतले. तुम्ही बघू शकताय छान ग्रेव्ही झालेली आहे. नंतर आता मी त्याला तडका देते. कढीपत्ता हे टाकून आता मी तडका देते छान चटणीला. आणि मीठ नंतर पण टाकू शकता. अगोदरच जास्त टाकल्यानंतर मग आपल्याला टाकायचं प्रमाण कळत नाही, त्यामुळे नंतर पण टाकायचं व थोडंसं टाकायचं अगोदर. आणि खोबऱ्याची चटणी करताना त्यामध्ये शेंगदाणे मिक्स करायचे नाहीत, कारण शेंगदाणे आणि खोबर ते कॉम्बिनेशन वेगळंच लागतं खाण्यासाठी. शेंगदाण्याची करत असाल तर शेंगदाणे आदल्या रात्री भिजवून ठेवायचे, मग चटणी करायची, छान होते. तर इथे चटणी तयार आहे खोबऱ्याची. तडका दिलाय मी. तर चटणी सांबार दोन्ही तयार आहे. आता इथं पीठ पण तयार आहे. आता मला आता इडल्या करायच्या, त्या 5 मिनिटाच्या अगोदर मी त्यामध्ये थोडासा खायचा सोडा घालून घेते आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. ज्यावेळेस करतो आपण त्याच्या 5 मिनिटं अगोदर टाकून घ्यायचं आहे. आणि लगेच मी इडली पात्र घेतले. इडली पात्राच्या प्रत्येक ह्याला तेल लावून घेतले आणि एक पात्रामध्ये भरून घेतली.
आणि इडली पात्राचं झाकण लावून आपल्याला फक्त 15 मिनिटं ठेवायचे आहेत. आपण हे इडली पात्र लावताना अगोदर घड्याळीकडे बघायचे की किती वाजलेत. मग त्याचे 15 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते मी नंतर की उकडलेली इडली कशी ओळखायची. सॉरी, थोडंसं बाहेर आलेलं होतं. तर आता मी झाकण लावून ठेवून दिले. गॅसची फ्लेम हाय ठेवून आपल्याला ते उकडू द्यायचे छानपैकी इडल्या. तर आता इथे 15 मिनिट झालेले आहेत आणि इडली उकडलेली आहे. तुम्ही कसं चेक करायचं मी सांगते तुम्हाला. चमचा असेल तुमच्याकडे, काहीतरी असेल मध्ये असं हे करायचं. ह्याला काही चिकटलेलं नसेल तेव्हा इडली उकडलेली किंवा छान तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी आता इडली हे सगळे आहेत ते काढून घेते एक घणा पूर्ण. तरी ते मी काढून घेतल्या सगळ्याला. तुम्ही बघू शकता किती छान मऊसूत झालेल्या आहेत इडल्या. तर अशाप्रमाणे तुम्ही प्रमाण वगैरे बघा आणि नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.